सो हे गाईज प्रेज द लॉर्ड आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. सो गाईज आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो बिगिनर म्हणजे ज्यांनी जस्ट जिम जॉईन करायचा विचार करत आहेत किंवा ज्यांना जिम जॉईन करायचे आहे. तर आता विषय कसा असतो की एक लोकांच्या बाबतीमध्ये की त्यांना जिम तर चालू करायची असते, पण त्यांना पहिल्यांदा नवीन बॅग पाहिजे, नवीन ट्रॅक पॅन्ट पाहिजे, नवीन टी शर्ट पाहिजे, नवीन शूज पाहिजे आणि काय काय असते त्यांचं. तर एकच सांगायचं होतं की तुम्ही जिम स्टार्ट तर करा. पहिला तुम्ही त्या स्टेप इन तर व्हा, लॉकड इन तर व्हा त्यामध्ये. नाहीतर कसं आहे, तर जर तुम्ही त्यातच बसला की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, तर तुम्ही त्याच विचारात बसणार. मग नंतर म्हणणार की यार मला पण जिम लावायची होती पण माझं राहून गेलं, असं तसं. ह्या सगळ्या गोष्टी काढून टाका आपल्या डोक्यातनं. कारण सीन असा आहे की मी सुद्धा पहिल्यांदा जिम ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस माझ्याकडे जिम बॅग नव्हती. कुठलाही विचार केला नव्हता की माझ्याकडे ट्रॅक पॅन्ट असेल किंवा माझ्याकडे आता ही हुडी जी मी घालतोय किंवा ही हुडी असेल किंवा माझ्याकडे एक चांगला कम्प्रेशन टी शर्ट असेल किंवा माझ्याकडे ओव्हरसाइज टी शर्ट असेल. जे होतं माझ्याकडे, म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे शॉर्ट्स असतील किंवा जी माझ्याकडे ट्रॅक पॅन्ट अवेलेबल होती त्यावेळेस मी ती घालून जात होतो. आणि माझ्याकडे त्यावेळेस गाडी पण नव्हती ज्यावेळेस मी जिम चालू केली त्यावेळेस, लॉकडाऊन नंतरची ही गोष्ट. आणि मी त्यावेळेस शूज पण लवकर घालत नव्हतो, म्हणजे होता माझ्याकडे शूज, रनिंगचा शूज होता तो मी घालत होतो. आणि त्यावेळेस मी फक्त हातातून माझ्या बॉटल, रुमाल आणि हातात पहिला ग्लोव्ज घालत होतो, ते घेऊन जायचो आणि ते मी चालत घेऊन जात होतो. त्यावेळेस मला काही वाटत नव्हतं, कारण माझं एकच मेंटॅलिटी होती की मला जिम करायची आहे, मला बॉडी करायची आहे, मला फिट राहायचं आहे किंवा मला एक माझ्या ड्रेसमध्ये किंवा माझ्या शर्ट्समध्ये मला व्यवस्थित दिसायचं आहे. तर ही माझी फक्त मेंटॅलिटी होती. आणि त्यावेळेस मी जर असा विचार करत बसलो असतो की बाबा मला ट्रॅक पॅन्ट चांगली पाहिजे, मला एक बॅग चांगली पाहिजे, मला एक टी शर्ट चांगला पाहिजे, तर मी आज मे बी इथे नसेन किंवा त्यानंतर मी एक 6 महिन्याने जिम चालू केली असती. तर असं न करता तुम्ही पहिला त्यामध्ये जिममध्ये एंटर तरी करा. आणि एकांचा विषय कसा असतो की आपल्याला पार्टनर पाहिजे, जिम पार्टनर. भावा एक सांगतो, जर तू स्वतःसाठी असशील तर तुला पार्टनरची गरज नाही. कारण मी सुद्धा जिम एकट्यानंच चालू केलेली आणि आजसुद्धा मी एकटाच जिम करतोय. माझ्यासोबत भरपूर पार्टनर होऊन गेलेत, भरपूरांनी जिम सोडल्या, भरपूर माझ्यासोबत आहेत आता ते वर्कआउट पण करायला लागल्यात, पण एकेकाने जिम पण सोडल्या कारण पार्टनर नाही म्हणून. भावानं एकच मेंटॅलिटी ठेवा की आपल्याला बॉडी करायची आहे, आपल्याला पार्टनरची गरज नाही लागली पाहिजे, अशी मेंटॅलिटी करा. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला पुश कराल, ज्यावेळेस तुमच्या स्वतःच्या बुद्धीला त्या लेवलनं पुश कराल, तर तुम्हाला खरोखर सांगतो पार्टनरची गरज लागणारच नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आणि ज्यावेळेस मी जिमला जात होतो त्यावेळेस माझा एक मित्र होता रितेश म्हणून, पण मी असं डिपेंडंट नव्हतो त्याच्यावरती की तोच पाहिजे किंवा त्याच्याशिवाय मी जाणार नाही वगैरे. तो असला नसला मी जात होतो जिमला. आणि मला पहिला कोणी सांगितलं नव्हतं की ह्या फॉर्ममध्ये मार, त्यामध्ये मार, पण ह्या टेक्निकनं मार. तर त्यानं थोडंफार मला सांगत होता किंवा पप्पांनी पण माझ्याकडून पहिल्यांदा पुशअप्स, डिप्स आणि हे सगळं शिकून घेतलेलं माझ्याकडून. त्यामुळे ती मला तेवढी स्ट्रेंथ माझ्या हातामध्ये आलेली पुशअप्स आणि डिप्समुळे. सो तुम्ही स्टार्ट करा जिम, त्याशिवाय होणार नाही जर तुम्ही तसा विचार जर करत बसला. कारण त्यानंतर मी सांगतो तुम्हाला, एक 1.5 ते 2 वर्षाने मी एक चांगली बॅग घेतलेली आहे मसल ब्लेजची. 1.5 ते 2 वर्षानं. का तर मला फक्त जिमला जायचं होतं आणि नंतर मी असं विचार केला की हा बाबा आपल्याला एक जिम बॅग पाहिजे. नंतर केला कधी 1-1.5 वर्षानंतर. त्याच्या आधी माझ्याकडे जिम बॅग नव्हती वगैरे, मी डिग्गी ठेवून वगैरे बॉटल किंवा रुमाल ठेवून जात होतो, बाकी काही विषय नाही. आणि आता ही जी उडी बघताय किंवा जी माझ्याकडे कम्प्रेशन टी शर्ट बघताय ते आत्ता मी 3 वर्षानंतर घालायला लागलोय. मला ह्यातलं अगोदर काही माहीत नव्हतं, मला फक्त जिम करायचं एवढंच माहीत होतं. आणि शूजसुद्धा माझ्याकडे आता 3-4 आहेत. म्हणजे आता आमचं शॉपच आहे त्यामुळं त्याचा काही इश्यू येत नाही शूजचा. पण त्यावेळेस पण शॉप असताना मी एकच शूज वापरत होतो, एक 1.5 वर्ष तरी मी एकच शूज वापरलेला. पण सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही चालू करा जिम पार्टनरच्या शोधामध्ये किंवा बॅग, ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट्स अँड ब्ला ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवू नका. फक्त जिम चालू करा. बाकी कुठलेही पण तुमचे सीन असू देत, मग त्या स्टडी असू देत किंवा बाकी इतर गोष्टी तुम्ही कामाला वगैरे जात असाल त्यामध्ये तुम्ही फोकस्ड राहाल वगैरे, तर तुमची स्वतःची मेंटॅलिटी तशी तयार करा की बाबा हा आपल्याला स्वतःला पुश करता आलं पाहिजे. ह्या लेवलनं तुम्ही स्वतःच्या मेंटॅलिटीला तयार करा. जरी आता माझ्यासोबत कोणी पार्टनर नसला तरी मी स्वतःला सांगतो की हा 1, 2 किंवा 3 रेप्स एक्स्ट्रा मारायचे आपल्याला. आशिष तुला पुश हे करायचंच आहे. तर स्वतःच्या बुद्धीला पुश करता आलं पाहिजे, स्वतःच्या मेंटॅलिटीला पुश करता आलं पाहिजे. एवढी तुमची मेंटॅलिटी फक्त तयार ठेवा. तर बाकी काही विषय नाही, जिम चालू करा भावांनो. किंवा बाकी कोणत्याही गोष्टी असू दे, स्टडी असू दे,
तुमच्या कामावरती जाणं असू दे, बाकी इतर गोष्टी कोणत्याही असू देत, तुम्ही त्या मेंटॅलिटीनं तयार राहा. तर आता आपण जाऊया जिमला. मला वेळ झाला आहे, 6:25 झाल्यात, मला कंपनीत जायचं असते. तर चला. Sometimes you gotta let them go, oh. I know it's hard, but you're better on your own, oh. I know the sky's got you feeling all alone, oh. I know it's hard, but you gotta let them go, oh. Say it with me, everything is okay, yeah. Hey, yeah, hey, yeah, yeah. But you gotta let them go, oh. I know it's hard, but you're better on your own, yeah, on your own, yeah. All these feelings kept, I wanna be over it, but something deep inside makes me feel alone again. They were in my life, never got that closure yet. Push the pain aside, it's heavy when I'm sober, yeah. Turn my thoughts off, I'm over it. 2 shots too deep, I'm alone again. This ain't healthy, just never helped me, and that's why sometimes you gotta let them go, oh. I know it's hard, but you're better on your own, oh. I know the sky's got you feeling all alone, oh. I know it's hard, but you gotta let them go, oh. Say it with me, everything is okay, yeah. Hey, yeah, hey, yeah, yeah. But you gotta let them go, oh. I know it's hard, but you're better on your own, yeah, on your own, yeah. I know it's hard, yeah, they were in your heart, yeah. A little piece of you broken and discarded. You need to be, you get space from all the darkness. Pull all the weeds from the roots that you both started. And I know I'll be alright, but for right now I just need time and a little space. Need to get away to a better place, yeah. I gave my all for you, time to move on from you. I'm letting go of you. Sometimes you gotta let them go, oh. I know it's hard, but you're better on your own, oh. I know the sky's got you feeling all alone, oh. I know it's hard, but you gotta let them go, oh. Say it with me, everything is okay, yeah. Hey, yeah, hey, yeah, yeah. But you gotta let them go, oh. I know it's hard, but you're better on your own, yeah, on your own, yeah. सो गाईज, डन फॉर द टुडे. आणि हे अभ्याव कसा होता आजचा वर्कआउट? त्याला पहिल्या दिवशी म्हणलेला की मला आज वर्कआउट केल्यासारखं वाटलं नाही, आणि त्याच दिवशी रात्री आता मेसेज आला की उद्या व्हिडिओ करूया, जरा मोटिवेशन आले. आणि नेक्स्ट डेला भाईने एक रेप असं म्हणजे एक प्लेट वाढवून सगळ्या रेप मारल्यात. तर व्यवस्थित करायला लागला वर्कआउटचं, फॉर्मवरती व्यवस्थित लक्ष आहे, बाकी काय विषय नाही. अंग दुखायले का नाही तुझं? आज नाही एवढं काय दुखाय नाही, परवा दिवशी दुखलं नसतं. तरी अजून तुला ट्रायसेप्सचा वर्कआउट सांगायला नाही आम्ही पहा. नाही तर कसं होत होतं काल, जरा सांग. जरा दुखाल काल, कसं हात वगैरे उचलला ना? हात असं उचलायचं नव्हता. आता आज कसं वाटायला लागले? आता भारी वाटायला लागले. मग सोमवारपासून माझ्याबरोबर करणार ना? 100%. चला.